नमस्कार, आवाज़ जनता की में आप सभी का स्वागत है। इंटरनेशनल फेडरेशन ऑफ हेयर एंड ब्यूटी वर्कर्स के नागपुर चैप्टर द्वारा फूड एंड ड्रग्स के संयुक्त आयुक्त श्री विराज पवनीकर इनको ज्ञापन सौंपा गया। फेडरेशन के मुख्य समन्वय कामगार नेते राजेश निंबाळकर, इनके मार्गदर्शन में शिल्पा सातपुते, कांचन देशभ्रतार, धीरा कपूर, संपत वाड़े, नितिन वासनिक द्वारा आयुक्त से मुलाकात के दौरान अपनी चिंता को दर्शाया। कॉस्मेटिक उद्योग में नकली कॉस्मेटिक प्रोडक्ट धड़ल्ले से बिक रहा है। धन्यवाद। आपल्या चर्चेअंतर्गत आम्हाला माहीत पडलं की कॉस्मेटिक्सला सेलिंगला कुठल्याच प्रकारची लायसन्सची गरज नाही, त्यामुळे प्रकाराला थोडा वाव मिळतो आणि स्कोप मिळतो. तर या 5दा सुद्धा अमेंडमेंट होऊन सुद्धा आपण शासनाने ड्रगचे लायसन्स विक्रीचं लायसन्स हे केलं नाही, अनिवार्य केलं नाही. या बाबतीत सर आम्ही जे आता आपल्यासमोर आपला कन्सर्न मांडला की व्यथा मांडली सगळ्यांना, तर शासन पुढाकार घेईल का याबाबत? जनसामान्यांची भावना आहे की याबाबत ॲक्ट व्हावा, सेलिंगसाठी सुद्धा ॲक्ट व्हावा. यासाठी आम्ही बरेच दिवसापासून प्रयत्नशील आहोत की त्या कॉस्मेटिक्सला पण सेलिंगचं लायसन्स राहावं, जेणेकरून तिथेही चांगलं कंट्रोल ठेवता येईल, शासकीय नियंत्रण राहील. तरी पण माझं असं म्हणणं आहे की कायदा जेव्हा बनेल, कायदा बनवताना काही गोष्टी वेळ लागतो, पण एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही सुद्धा जर कुणाला अशा कंप्लेंट आल्या तर तुम्ही त्या कंप्लेंट पुराव्यासह जर आम्हाला दिल्या तर आम्हाला त्यात सॅम्पलिंग करणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं शक्य होतं. आणि तुमची जी ब्युटी पार्लर्स आहेत त्यांना पण तुम्ही जागरूक करा की कोणाकडूनही कसाही माल घेऊ नका. माल घेताना त्यांच्याकडनं खरेदी बिल घ्या. खरेदी बिल ही आपल्याला एक प्रूफ असतो की आपण कोणत्या माणसाकडनं घेतलेला आहे. म्हणजे उद्या त्याच्यात काही तुम्हाला अडचण असेल किंवा काही फसवणूक असेल तर आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून स्ट्रॉंग ॲक्शन घेता येईल. थँक्यू सर. साधने वापरताना प्रत्येकाने एवढी जाणीव ठेवा की ते खरोखर चांगलं आहे की नाही. एका विश्वासू दुकानातूनच ते घ्यावं. ते कोणतेही सौंदर्यप्रसाधन घेताना त्याचं बिल घ्यावं आणि कोणतीही अडचण आली किंवा त्यात आपल्याला काही योग्य वाटलं नाही तर त्याबाबतची तक्रार तुम्ही आम्हाला देऊ शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला त्या कोणत्या दुकानातनं घेतलं त्याचं बिल आणि जेणेकरून आम्हाला त्याचा लॉट नंबर, त्याचे डिटेल्स, त्याचं नाव काय आहे त्या सौंदर्यप्रसाधनाचं, ह्या गोष्टी आम्हाला करता येईल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई घेता येईल. तरीसुद्धा कोणी जास्त मार्जिन देऊन काहीतरी चुकीचं घेत असेल तर अशा लोकांकडून अजिबात घेऊ नका. त्याच्याने तुम्हाला नुकसानच होणार आहे. त्यामुळे जे ब्रँडेड चांगले जे आयटम्स असतात, एका विश्वसनीय सोर्समधनं जे औषधे येतात किंवा कॉस्मेटिक्स सौंदर्यप्रसाद येतात तेच सगळ्यांनी घ्यावे. आणि ब्युटी पार्लर्स जे चालवतात तर त्यांना तर माझी विनंती अशी आहे की तुम्ही बाहेरचे कोणते जे लोक येतात जे स्वस्तात तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतात तर अशा लोकांकडनं अजिबात काही घेऊ नका. आणि तुम्ही घेत असाल, तुमचा विश्वास असेल तर त्याला तसं बिल मागा, जेणेकरून तुमच्याकडे उद्या काही कमी जास्त झालं तर पुरावा राहील. तर एवढी तुम्ही खातरजमा करूनच काळजी घेऊनच हे सौंदर्यप्रसाधनं वापरले पाहिजे.